रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ गुरुबा काका पायी पालखी सोहळा राजगड ते पंढरपूर या सोहळ्याबरोबर जात असताना आज आपण श्री क्षेत्र न्हावी या ठिकाणी आहोत आणि इथं असलेला अतिशय पुरातन यमाई मातेच्या मंदिरामध्ये संध्याकाळचा रात्रीचा मुक्काम होता. वारी म्हटलं की विठुरायाची भेट तर आहेच, भजन तर आहेच, परंतु जाता जाता महाराष्ट्रामध्ये हे जे पौराणिक पुरातन अलौकिक असा आपला जो ठेवा आहे त्या ठेव्याचं पर्यटन दर्शनसुद्धा आपल्याला घडतं. यावर्षीचा सोहळा आपण माऊलीकडून न करता इकडून राजगडकडून भोर तालुका आणि पुढं बारामती असं पुढं जाणार आहोत. तर भोर तालुक्यातील हे न्हावी गाव आणि इथं हे यमाई देवीचं मंदिर अतिशय सुंदर आहे. साधारणतः 1001 वर्षे तरी या मंदिराला झाले असतील, एवढा पुरातन याचा इतिहास आपण बाहेर बघू शकतात की इतकं सुंदर बांधकाम आहे. हेमाडपंथी पद्धतीचं हे मंदिर आहे आणि जागृत देवस्थान यमाई माता इथं असलेले पुजारी, काय नाव आपलं? दत्ताजी गुरु. खरं तर महाराष्ट्रामध्ये जे देवस्थानं होते त्या देवस्थानांची पूजा करण्याचा मान हा गौरव समाजाला विशेषत्वाने. खरं तर संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराची पूजासुद्धा गुरुवचन आमचे गुरुवर्य मारुती महाराज गौरव असे मोठे महापुरुष होऊन गेलेत. तर महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे. तर आपण या मातेच्या संदर्भाने आणि रोज आपण पूजा करतात तर आपण त्या संदर्भाने थोडंसं आम्हाला माहिती द्या. हे मंदिर आहे ना आईसाहेब, हे मंदिर आपलं जुनं आहे, म्हणजे पूर्वीचं असल्यामुळं याही रेणुका मातेचा अवतार आहे. ते यमाई माता म्हणून आपली हे अवतार घेतलेला आहे. जे डोईफोडे समाज होता त्यांच्या या भक्ताच्या मागं ती यमाई देवी इथं आलेली आणि ते जे थकले म्हणून ते आपले म्हणजे बाबा आमचा हे शेवटचा प्रवास आहे तुझ्या इथं, आम्ही आता इथून पुढं काय येऊ शकत नाही. तर ते आपले भक्तासाठी ते म्हणजे मी तुझ्याबरोबर येते, तू नको येऊ, मी येते तुझ्याबरोबर. म्हणून ती आपली निघाली त्याच्यापासून. पण तिने सांगितलं तिथं तू मागे बघशील तिथं तुझा शिरच्छेद केला जाईल. म्हणून ते आपले असं गेले, चालत आले पुढं. पण त्यांना आपलं वाटलं की आईसाहेब आलेत का नाही, ह्यांना त्याला जाणीव व्हायला. म्हणून त्यांनी आपलं इथं आल्यावर आपले वीर धरणारे डॅमच्या तिथं उतरले, बघितलं मागवळ, तिथंच त्यांनी आईसाहेबांनी त्यांचा शिरच्छेद केला आणि तिथंच या बसल्या. आणि तिथून पुढं मग हे डोईफोडे समाजाचा मान मिळाला ह्याचा आपला रक्ताचा. मग त्यांचे तिथून पुढं त्यांचे आपले शिर कापायचे हे करतात, त्यांच्या रक्ताचा किंवा थोडासा थेंब आपल्या इथं देतात, प्रत्येक देतात. हा चैत्र वैद्य अष्टमी, काल अष्टमीला हा हे मंदिर फार पुरातन. आपल्या बोलण्यावरून असं की ते मातेचं स्वरूप आहे आणि आपल्या भक्ताला भेट देण्यासाठी भक्ताला नवसाला पावणारे आणि भक्तासाठी इथं आले. आणि अजून एक विशेष आहे की महाराष्ट्रामध्ये खरं तर धर्माच्या संबंधाने जातीपातीमध्ये लोकांना वाटण्याचा प्रयत्न काही धर्माचे ठेकेदार करतात. परंतु आपल्या पुजारी काकांनी सांगितलं की इथली ही जी माता आली आहे ही खरं तर जातीयवाचक शब्द वापरायचे नाही, परंतु चांभार समाजाच्या भक्ताच्या प्रेमासाठी माता इथं आली. म्हणून भक्तीमध्ये जात पात हे सगळं पलीकडं आहे. इथली एकमेव जात ती भक्ती आहे. आणि म्हणून तर वारीमध्ये येत असताना कुणाची कुठली जात काही विचारले जात नाही. इथली एक जात म्हणजे वारकरी आणि इथली एक जात म्हणजे भक्ती आहे. तर आपण खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद. आणि यमाई मातेच्या सान्निध्यामध्ये पूर्ण रात्रभर इथं मुक्काम करता आला आणि एक अलौकिक ऊर्जा या सर्व परिसराची आहे. तर आपण खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद. थोडंसं रामकृष्ण रे थोडंसं हे हेमाडपंथी मंदिर आहेत आणि आजच्या काळामध्ये इंजिनियरांनी आणि आजच्या स्थापत्यकलेने किती जरी प्रयत्न केला तर असं होऊ शकत नाही. हे कामं करत असताना नुसते हे कामं नाही तर हे भक्ती आहे आणि त्याच्यामुळे हे अलौकिक कार्य या ठिकाणी घडलेले आहेत. आपली पालखी आता निघालेली आहे आणि आता मार्गस्थ व्हायचं, पण मार्गस्थ होत असताना मातेनं वंदन करून आणि जात असताना असेच वेगवेगळे दर्शन करत आपल्याला जायचं आहे.
ठीक आहे.